तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या एक शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण धाराशिव जिल्हा पोलीस म्हणजेच चालक शिपाई पोलीसचा पेपर आज पाहणार आहोत, जो मित्रांनो काल म्हणजेच 31 जुलै 2024 या दिवशी झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तसेच आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? चुकीची जोडी विचारलेला आहे. तर खाली 4 जोड्या दिलेल्या आहेत, अ, ब, क, ड. तर 4 जोड्यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखायचं आहे. तर पर्याय क्रमांक अ आहे कळसुबाई अभयारण्य, अहमदनगर जिल्हा. ब आहे भीमाशंकर अभयारण्य, पुणे जिल्हा. क आहे राधानगरी अभयारण्य, अहमदनगर जिल्हा. आणि ड आहे कोयना अभयारण्य, सातारा जिल्हा. तर मित्रांनो, सर्वांना माहीत असेलच की कळसुबाई अभयारण्य हे अहमदनगर जिल्ह्यामधील आहे. ही जोडी बरोबर आहे. भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये आहे, हे देखील बरोबर आहे. राधानगरी अभयारण्य अहमदनगर नसून तर हे कोल्हापूर या ठिकाणी आहे, म्हणजेच ही जोडी इथे चुकीची ठरते. आणि कोयना अभयारण्य सातारा जिल्ह्यात आहे, हे देखील बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर असेल, कारण चुकीची जोडी आपल्याला ओळखायची होती. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे? इथे पण चुकीची जोडी विचारलेली आहे. तर पर्याय क्रमांक पुणे राजगड, ब गगनगड सातारा, क कर्नाळा रायगड. आणि ड ब्रह्मगिरी नाशिक. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब गगनगड सातारा. तर ही चुकीची जोडी आहे, पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भारतातील प्रमुख थंड हवेचे ठिकाणापैकी कोणती जोडी चुकीची आहे? इथे पण चुकीची जोडी विचारलेली आहे. तर भारतातील विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक उत्तरांचल कच्छमनी, ब तमिळनाडू कुन्नूर, क केरला उटी. आणि ड राजस्थान माउंट आबू. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क केरला उटी. लक्षात ठेवा, ही चुकीची जोडी आहे, केरला उटी. तर उटी कोणत्या ठिकाणी येतं ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, सर्वात लहान रात्र व मोठा दिवस कोणता असतो? तर पर्याय क्रमांक 21 डिसेंबर, ब 21 जून, क 21 जुलै. आणि ड 19 जून. तर सर्वात लहान रात्र म्हणजेच मोठा दिवस ज्याला म्हटलं जातं, तो कोणता असतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 21 जून. पुढचा प्रश्न, खालीलपैकी देशातील चलनांपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर खाली चलन आणि देश दिलेले आहेत, तर त्या देशातील ते चलन योग्य आहे का नाही, आणि कोणतं योग्य आहे आणि कोणतं चुकीचं आहे ते ओळखायचं आहे. तर पर्याय पहा, अ आहे इराक रुबल, ब चीन युआन, क श्रीलंका रुपया. आणि ड दक्षिण आफ्रिका रॅड. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ म्हणजेच इराक रुबल ही जोडी चुकीची आहे. पुढचा प्रश्न, जगात सर्वात लहान देश कोणता? सर्वात लहान देश विचारलेला आहे. तर पर्याय पहा, पर्याय क्रमांक अ आहे मालदीव्स, ब व्हॅटिकन सिटी, क बार्बाडोस. आणि ड मार्शल आयलँड. सर्वांना माहीत असेल याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब व्हॅटिकन सिटी. लक्षात ठेवा, व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. पुढचा प्रश्न, हुतात्मा दिन कधी साजरा केला जातो? हुतात्मा दिन. तर पर्याय पहा, पर्याय क्रमांक 26 जुलै, ब 30 जानेवारी, क 18 सप्टेंबर. आणि ड 15 जानेवारी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 30 जानेवारी. लक्षात ठेवा, 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? तर पर्याय क्रमांक NCRB, ब रॉ RAW, क BPR&D. आणि ड DRDO.
तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, BPRD, BPR&D. पुढचा प्रश्न पाहूया. कोणते दल केंद्रीय पोलीस दल या प्रकारात मोडत नाही विचारले, जे केंद्रीय पोलीस दलामध्ये. तर पर्याय क्रमांक CRPF, ब BSF, क ITBP आणि ड CID. तर कोणतं दल केंद्रीय पोलीस दलामध्ये मोडत नाही, तर पर्याय क्रमांक ड CID. पुढील प्रश्न पाहूया. GRP म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक आहे गोवा रिपब्लिकन पार्टी, ब गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस, क ग्रेटर मुंबई रेल्वे पोलीस आणि ड गव्हर्नर रेल्वे पोलीस. तर GRP म्हणजे काय? पर्याय क्रमांक ब गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस. पुढचा प्रश्न. नॅटग्रिड कशाशी संबंधित आहे? NATGRID हे कशाशी संबंधित आहे? मग विद्युत प्रवाह, बी वन्यजीवन, क गुप्तचर यंत्रणा आणि ड यापैकी नाही. तर नॅटग्रिड हे कशाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक क गुप्तचर यंत्रणा. पुढचा प्रश्न. खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे? तर पर्याय क्रमांक अरवली, ब काराकोरम, क आल्प्स आणि ड निलगिरी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब काराकोरम. लक्षात ठेवा, काराकोरम हे जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. पुढचा प्रश्न. पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक नाथसागर, ब यशवंत सागर, क गोदासागर आणि ड प्रीती संगम. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक नाथसागर. लक्षात ठेवा, पैठण येथील जायकवाडी जलाशयाचं नाव काय आहे? तर ते आहे नाथसागर जलाशय. पुढचा प्रश्न. बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वर्धा. लक्षात ठेवा, वर्धा या जिल्ह्यामध्ये बोर व्याघ्र प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी योग्य जोड्या लावा. तर योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर पर्याय क्रमांक यंजना पळशी, ब आहे गिरण, सी आहे मोरणा आणि डी आहे बाणगंगा. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. तर लक्षात घ्या, गिरण हे जे ठिकाण आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच बचं 4. तर बचं 4 कोणत्या पर्यायामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पर्याय क्रमांक अ हेच योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजेच अचं 3 अंजन पळशी कुठे आहे? तर छत्रपती संभाजीनगर. मोरणा कोणत्या ठिकाणी आहे? तर ते अकोला या ठिकाणी आहे. आणि बाणगंगा कुठे? तर ते पुणे या ठिकाणी आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हेच योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. आंबा घाट कोणत्या महामार्गावर लागतो? तर पर्याय क्रमांक कोल्हापूर रत्नागिरी, ब मुंबई नाशिक, क पुणे सातारा आणि ड कराड चिपळूण. तर आंबा घाट कोणत्या महामार्गावर लागतो? तर पर्याय क्रमांक अ कोल्हापूर रत्नागिरी. लक्षात ठेवा, कोल्हापूर रत्नागिरी ह्या महामार्गावर आंबा घाट लागतो. पुढचा प्रश्न. भारतीय लष्कराची खालीलपैकी कोणती संस्था अहमदनगरमध्ये स्थित नाही विचारलेला आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड आर्टिलरी सेंटर, म्हणजेच ज्याला AC म्हटलं जातं, ही संस्था अहमदनगरमध्ये स्थित नाही. वरील 3ही संस्था अहमदनगरमध्ये स्थित आहेत, परंतु ड ही अहमदनगरमध्ये स्थित नाही, म्हणून पर्याय क्रमांक ड याचं योग्य उत्तर असेल AC, ज्यालाच आर्टिलरी सेंटर असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न. भारतातील असे कोणते ठिकाण आहे जिथे तुम्ही समुद्रकिनारी उभे राहून पाहिले तर तुम्हाला असे दिसून येईल की समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या रेषेपासून काही किलोमीटर मागे
सरकते आणि दिवसातून 2दा किनाऱ्यावर परत येते आणि तुम्ही प्रत्यक्षात समुद्राच्या मजल्यावर चालू शकता जेव्हा पाणी कमी होते. तर असं कोणत्या ठिकाणाहून दिसून येतं? तर पर्याय क्रमांक आहे भावनगर, ब आहे भीमुनिपट्टणम, क आहे चांदीपूर आणि ड आहे नागपट्टिनम. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क चांदीपूर. तर चांदीपूर या ठिकाणाहून आपल्याला असं जाणवलं जातं. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी वर्त्यध्वनी कोणाला म्हणतात? तर पर्याय क्रमांक 1 कंठ्य, ब तालव्य, क दंतलव्य आणि ड मूर्धन्य. तर वर्त्यध्वनी कशाला म्हटलं जातं? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क दंतलाव्य. पुढचा प्रश्न, अत्यंत या शब्दाच्या संधिविग्रह करा. तर पर्याय पाहून घ्या. अत्य अधिक अंत, ब आहे अति अधिक अंत, क आहे अति अधिक अंत आणि ड आहे अति अधिक यंत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क अति अधिक अंत. म्हणजेच काय? अत्यंत. पर्याय क्रमांक क याचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. विकारी शब्दाच्या ठिकाणी असलेल्या संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे टिंबटिंब होय. तर पर्याय क्रमांक आगम, ब वचन, क संख्या विशेषण आणि ड समुदायवाचक नाम. तर विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेल्या संख्या सुचवण्याचा गुणधर्म म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक ब वचन. पुढचा प्रश्न पाहूया. कोणही नदी, कोणीही गर्दी, कोणी बोलवलं या लोकांना, आपण नाही बुवा वाक्यात अधोरेखित केलेल्या सर्व नामाचा योग्य गट ओळखा. तर शब्द बघा, कोण, अधोरेखित केलेले शब्द कोणते कोणते आहेत? तर कोण, कोणी आणि आपण. ह्या अधोरेखित केलेल्या सर्व नामाचा योग्य गट ओळखायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ अनिश्चित प्रश्नार्थक आणि प्रथम पुरुषवाचक. पर्याय क्रमांक अ याचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, राजा साधू जवळ नेहमी वर मागे, साधू गेले त्यांचा आशीर्वाद मागे राहिला. या दोन्ही वाक्यातील मागे हा शब्द अनुक्रमे काय म्हणून आलेला आहे? तर पर्याय क्रमांक आहे क्रियापद शब्दयोगी अव्यय, ब आहे क्रियाविशेषण क्रियापद, क आहे क्रियापद क्रियाविशेषण आणि ड आहे क्रियापद नाम. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क क्रियापद आणि क्रियाविशेषण. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली ते स्थान अजूनही दाखविण्यात येते. तर वरील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय क्रमांक मिश्र वाक्य, ब समुच्चयबोधक संयुक्त वाक्य, क परिणामबोधक संयुक्त वाक्य आणि ड केवळ वाक्य. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ मिश्र वाक्य. पुढचा प्रश्न, बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. बहुव्रीही समास. पर्याय क्रमांक चक्रपाणी अनंग, ब रामलक्ष्मण पाप पुण्य, क यथाशक्ती दर दिवस आणि ड राजवाडा रक्तचंदन. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ चक्रपाणी अनंग. हा बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, गणपतवाणी विडी पितांना चावायाचा नुसतीच काडी म्हणायचा अन मनाशीच की ह्या जागेवर बांधिनी माडी. या काव्यरचनेतील अलंकार ओळखा. तर अलंकार ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक रूपक, ब स्वाभोक्ती, क उत्प्रेक्षा आणि ड अनुप्रास. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब स्वाभोक्ती. तर लक्षात ठेवा, स्वाभोक्ती अलंकार हा त्याचा प्रकार आहे. पुढील प्रश्न, अभ्यस्त शब्दाबद्दल काही विचार. तर पहिलं विधान, साधित शब्दाचा एक प्रकार अभ्यस्त शब्द आहे. ब एकाच शब्दाचे किंवा अक्षरांचे द्वित्व होऊन जो शब्द बनतो त्यास अभ्यस्त शब्द म्हणतात. आणि सी
बारीक सारीक गोडधोड हे शब्द पूर्णाभ्यस्त प्रकारचे आहेत. तर कोणते विधान बरोबर ते आपल्याला ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. फक्त ए आणि बी बरोबर. प्रश्न, दुआब या एका शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा. तर पर्याय क्रमांक 2 व्यक्तीमधील रुबाब, पर्याय क्रमांक ब 2 नद्यामधील जागा, पर्याय क्रमांक 2 व्यक्तीमधील हेवे देवे आणि ड 2 घटकांमधील आदान प्रदान. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2 नद्यामधील जागा. लक्षात ठेवा, 2 नद्यांमधील जागेला दुआब असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, टिटवी देखील समुद्र आठवते ह्या म्हणीच्या विरुद्ध आशय सुचवणारी म्हण पुढीलपैकी कोणती. विरुद्ध अर्थ सुचवणारी म्हण ओळखायची आहे. पर्याय क्रमांक थेंब थेंब तळे साचे, ब भिंत्यापाठी ब्रह्मराक्षस, क सरड्याची धाव कुंपणापर्यंत आणि ड कोठे इंद्राचा ऐरावत कोठे श्यामभटाची तट्टाणी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क सरड्याची धाव कुंपणापर्यंत. पुढचा प्रश्न, खालील पर्यायी उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्याय उत्तर कोणते. तर पर्याय क्रमांक मित्र रवी, ब अनुज अग्रज, क आदित्य सविता आणि ड भानू भास्कर. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अनुज अग्रज. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर. तर बरोबर विधान ओळखायचं आहे. तर 4 विधाने दिलेली आहेत, ते 4ही विधाने पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे म्हणजे विधान क्रमांक अ, दंडात्मक कोठडीच्या बाबतीत अटक केलेल्या व्यक्तीला अटकेच्या आधारे माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. ब प्रतिबंधात्मक अटकेपासून संरक्षण केवळ नागरिकांना उपलब्ध आहे आणि परदेशी लोकांना नाही. सी प्रतिबंधात्मक अटकाव कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत 3 महिन्यापेक्षा जास्त काळ ताब्यात ठेवता येत नाही. आणि डी म्हणजेच शेवटचं विधान आहे, एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक कोठडीत किती कालावधीसाठी अटक केली जाऊ शकते हे ठरवण्याचा अधिकार राज्य विधानसभेला आहे. तर कोणती विधान ह्या 4 विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते इथे ओळखायचं आहे. तर लक्षात ठेवा, याचं योग्य उत्तर आहे फक्त पर्याय क्रमांक ब, फक्त ए, म्हणजेच फक्त ए हे विधान हे ते बरोबर आहे. तर विधान हे काय म्हणतं, तर दंडात्मक कोठडीच्या बाबतीत अटक केलेल्या व्यक्तीला अटकेच्या आधारे माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. फक्त ए हे विधान इथे बरोबर आहे. बाकीचे 3ही विधान इथे चुकीची ठरतात. म्हणून क्रमांक ब याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर बरोबर विधान ओळखायचं आहे. तर विधान अ आहे. विधान ए काय म्हणतंय, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा कायदा 42व्या दुरुस्तीद्वारे कर्तव्याच्या मूळ यादीत भाग आहे. बी विधान, देशाचे रक्षण करणे आणि गरज असेल तेव्हा राष्ट्रसेवा करणे हे मूलभूत कर्तव्यात समाविष्ट नाही. आणि विधान सी, न्यायालयाद्वारे त्यांची थेट अंमलबजावणी करण्याची तरतूद संविधानात नाही. तर कोणते विधान बरोबर आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, फक्त ए विधान बरोबर. म्हणजेच काय, तर लक्षात घ्या, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा कायदा 42व्या दुरुस्तीद्वारे कर्तव्याच्या मूळ यादीचा भाग आहे. म्हणून पर्याय क्रमांक अ ह्याचं योग्य उत्तर असणार आहे आणि फक्त ए हे विधान इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे. तर बरोबर जोडी ओळखायची आहे. तर मंत्रिमंडळ आणि समिती दिलेले आहेत आणि त्याचे अध्यक्ष दिलेले आहेत. तर पहिलं आहे राजकीय घडामोडींची मंत्रिमंडळ समिती, तर त्याचे अध्यक्ष असतात प्रधानमंत्री. दुसरं आहे संसदीय कामकाज मंत्रिमंडळ समिती, त्याचे अध्यक्ष आहेत संसदीय कामकाज मंत्री. तिसरं आहे सुरक्षा मंत्रिमंडळ समिती, त्याचे अध्यक्ष आहेत रक्षामंत्री. आणि चौथं आहे आर्थिक घडामोडीची मंत्रिमंडळ समिती, त्याचे अध्यक्ष असतात वित्तमंत्री. तर यापैकी बरोबर जोडी कोणती आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर आहे फक्त पर्याय क्रमांक अ, म्हणजेच फक्त एक. लक्षात घ्या, राजकीय घडामोडींची मंत्रिमंडळ समिती, त्याचे अध्यक्ष प्रधानमंत्री असतात. फक्त एक
तर फक्त पहिलं बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक अ. काय आहे? फक्त एक बरोबर म्हणून पर्याय क्रमांक अ याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी किती जोडी बरोबर आहे? म्हणजे किती जोड्या खालीलपैकी बरोबर आहेत? तर साहित्य रचना आणि लेखक दिलेले आहेत. तर पर्याय क्रमांक तर पहिलं पाहूया, इरामावताराम कंबन. ब आहे रामचरित मानस तुलसीदास. 3 आहे पुचरात्र भास आणि 4 आहे लीलावती प्रबंधम नेमिनाथ. तर यामधील किती जोड्या बरोबर आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, फक्त 3 जोडी बरोबर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्याने लोकसेवकांच्या निवडीची खुली स्पर्धा प्रणाली सुरू केली? तर पर्याय क्रमांक 1833चा सनदी कायदा, पर्याय क्रमांक ब 1813चा सनदी कायदा, पर्याय क्रमांक 1853चा सनदी कायदा आणि पर्याय क्रमांक ड 1861चा भारतीय परिषद अधिनियम. तर कोणत्या कायद्याने लोकसेवकांच्या निवडीची खुली स्पर्धा प्रणाली सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क 1853चा सनदी कायदा. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणते घटक मातीच्या निर्मितीकरिता योगदान देतात? तर मातीच्या निर्मितीकरिता कोणते घटक योगदान देतात ते घटक आपल्याला ओळखायचे आहेत. तर पहिला आहे मूल खडक, दुसरा आहे पाऊस, तिसरा आहे वनस्पती व विशिष्ट प्राणीजात, चौथा आहे उंची आणि पाचवे आहे वेळ. तर कोणते घटक मातीच्या निर्मितीकरिता योगदान देतात? तर पर्याय क्रमांक ड वरील सर्व. म्हणजेच हे 5ही घटक आपल्याला मातीच्या निर्मितीकरिता योगदान देतात. म्हणून पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते खडक हे गाळाचे खडक आहेत? तर गाळाचे खडक कोणते आहेत ते ओळखायचं आहे. तर पहिला आहे कोळसा, दुसरा आहे चुरखडी, तिसरा आहे पाटीचा खडक, चौथा आहे पट्टीताश्म खडक आणि पाचवा आहे शेल खडक. तर कोणते यापैकी कोणते गाळाचे खडक आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, फक्त 3. तर यातील फक्त 3 हे गाळाचे खडक आहेत. पुढचा प्रश्न, खालील अष्टप्रधान मंडळापैकी कोणती जोडी ही चुकीची जोडी आहे? तर खाली 4 पर्यायामध्ये 4 जोड्या दिलेल्या आहेत. तर त्यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखायचं आहे. तर अ आहे पेशवा प्रधान, ब आहे अमात्य वित्तमंत्री, क आहे पंडितराव पुजारी आणि ड आहे सुमंत सेनापती. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सुमंत सेनापती. लक्षात ठेवा, अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक ड सुमंत सेनापती ही जोडी इथे चुकीची ठरते. पुढचा प्रश्न, कोणत्या गोलमेज परिषदेस महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? तर पर्याय क्रमांक पहिली, ब दुसरी, क तिसरी आणि ड चौथी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दुसरी. लक्षात ठेवा, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी हे राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? तर बरोबर जोडी ओळखायची आहे. तर संस्थापक आणि प्रांत ह्याच्या जोड्या दिलेल्या आहेत. तर पहिला आहे सादत खान अवध, प्रांत अवध, दुसरा आहे मुर्शिद कुली खान, प्रांत हैदराबाद, तिसरा आहे असफ जहा आणि प्रांत बंगाल. तर कोणती जोडी बरोबर आहे यापैकी? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, फक्त एक, म्हणजे सादत खान अवध ही जोडी इथं बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया, आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते होते? तर पर्याय क्रमांक आहे संरक्षण स्वराज्य एकात्मता, ब आहे चलो दिल्ली, क आहे विश्वास एकता बलिदान आणि ड आहे आझाद भारत. तर आझाद हिंद सेनेचं ब्रीद वाक्य आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, विश्वास एकता बलिदान हे आझाद हिंद सेनेचं ब्रीद वाक्य आहे. पुढचा प्रश्न, स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? स्वराज्य पक्षाचं ध्येय काय होतं? तर पर्याय क्रमांक आहे परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे, ब भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे, क ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य आणि ड असहकार चळवळ सुरू करणे. तर या 4पैकी स्वराज्य पक्षांचं ध्येय काय होतं?
तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे स्वराज्य पक्षाचं ध्येय होतं. पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराज टिंबटिंब या किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशहाचा सरदार सिद्दी जोहर याने किल्ल्याला वेढा घेतला, त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले. आदिलशहाच्या सरदार सिद्दी जोहरने त्या किल्ल्याला वेढा घातला, तर तो कोणता किल्ला होता? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक आहे पन्हाळा, ब विशाळगड, क पुरंदर आणि ड राजगड. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पन्हाळगड. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रदित्य ही पदवी घेतली? तर पर्याय क्रमांक दुसरा चंद्रगुप्त, ब समुद्रगुप्त, क कुमारगुप्त पहिला आणि ड स्कंदगुप्त. तर कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतलेली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क कुमारगुप्त पहिला. पुढचा प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी ओळखायची आहे. तर खाली 4 पर्यायामध्ये एक जोडी चुकीची दिलेली आहे, तर ती कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखायचं आहे. तर पहिलं आहे पाणिनी म्हणजेच मनसोल्लास, ब बिलन म्हणजेच विक्रमादेवचरित, क इब्राहिम म्हणजेच आदिलशाह व नवरसनामा आणि ड पंपा म्हणजेच पंप रामायण. तर या 4 पैकी चुकीची जोडी कोणची आहे ते ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पाणिनी मनसोल्लास ही जोडी इथं चुकीची आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी युद्धांची त्यांच्या कालानुक्रमे सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा. तर मित्रांनो, त्यांच्या कालापासून सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत त्यांची मांडणी करायची आहे. खाली 4 युद्ध दिलेले आहेत. तर पहिलं आहे बक्सरचं युद्ध, दुसरं आहे प्लासीचं युद्ध, तिसरं आहे तिसरे पानिपत युद्ध आणि चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध. तर ह्या 4 युद्धाचा आपल्याला कालानुक्रमे क्रम लावायचा आहे. तर पहिलं प्लासीचं युद्ध झालेलं आहे, म्हणजेच ह्याला 1 नंबर येईल. दुसरं तिसरे पानिपत युद्ध झालेलं आहे, कारण प्लासीच्या युद्धानंतरनं तिसरे पानिपत युद्ध झाले आणि नंतर बक्सरचं युद्ध झालं आहे आणि चौथं इंग्रज व म्हैसूर युद्ध झालेलं आहे, म्हणजेच ब क अ ड. पर्याय क्रमांक कोणचा आहे ब क अ ड? तर पाहूया. तर पर्याय क्रमांक 4 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असेल, ब क अ ड. पुढचा प्रश्न पाहूया. 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर पर्याय क्रमांक आहे गोविंद पानसरे, ब स्वामी रामानंद तीर्थ, क लक्ष्मणराव फाटक आणि ड दादासाहेब खापर्डे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क लक्ष्मणराव फाटक. तर लक्ष्मणराव फाटक यांनी 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. पुढचा प्रश्न, महात्मा गांधीच्या जीवनक्रमातील महत्त्वपूर्ण घटनांचा क्रम जुळविणारा योग्य पर्याय ओळखा. तर महात्मा गांधीजीच्या काळातील त्यांच्या जीवनक्रमातील महत्त्वपूर्ण घटनांचा क्रम आपल्याला योग्य पर्याय त्याचा ओळखायचा आहे. तर पहिलं आहे ए आहे चंपारण्य सत्याग्रह बिहार येथे 1917 साली, बी आहे साराबंदी चळवळ खेडा गुजरात राज्यात 1918 साली, सी आहे दांडी यात्रा 1930 साली आणि डी आहे असहकार आंदोलन 1920 साली. तर योग्य पर्याय कोणचा आहे? तर पर्याय क्रमांक क म्हणजेच सी 3. लक्षात घ्या, दांडी यात्रा 1930 हा पर्याय इथे योग्य आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, विधवा विवाह कोणी लिहिले? तर पर्याय क्रमांक ईश्वरचंद्र विद्यासागर, ब लोकमान्य टिळक, क वीरा शिंदे आणि ड महात्मा फुले. तर विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलं? तर पर्याय क्रमांक अ ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे?
तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक ग्रामसभेला, ब शासनाला, क जिल्हाधिकारी आणि ड पोलीस अधीक्षक. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ ग्रामसभेला. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेने घेतलेले राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहेत? तर पर्याय क्रमांक कॅनडा, ब आयर्लंड, क ऑस्ट्रेलिया आणि ड अमेरिका. तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत ही आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब आयर्लंड. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते? तर पर्याय क्रमांक कोलकाता, ब चेन्नई, क गुवाहाटी, ड निकोबार. तर अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कोलकाता. पुढचा प्रश्न, कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते? तर पर्याय क्रमांक तांबे, ब लोखंड, क शिसे आणि ड क्रोमियम. तर कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचं प्रदूषण निर्माण होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क शिसे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे शेकरो वैज्ञानिक नाव, सायंटिफिक नेम काय आहे? तर लक्षात घ्या, महाराष्ट्राचा राज्य प्राणी काय आहे? तर शेकरो आहे. तर त्याचं वैज्ञानिक नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक आहे राटोफा इंडिका, ब आहे ओविस आरोस, क आहे बिस टोरस आणि ड आहे फेलिस लिओ. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ राटोफा इंडिका. लक्षात घ्या, शेकरो या प्राण्याचं वैज्ञानिक नाव काय आहे? तर राटोफा इंडिका. पुढचा प्रश्न, धाराशिव जिल्ह्यातील जरबेरा फुलांचे खालीलपैकी कोणत्या नावाने नामकरण करण्यात आलेलं आहे? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक आहे तुळजाई, ब उपळा, क शिंगोली आणि ड तेरणा. तर धाराशिव जिल्ह्यातील जरबेरा फुलांचं कोणत्या नावाने नामकरण करण्यात आलेलं आहे? तर उपळा नावाने नामकरण करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारामध्ये खालीलपैकी कोणत्या नावाने महाद्वार ओळखले जात नाही? तर पर्याय क्रमांक जिजाऊ, ब शहाजी, क संभाजी आणि ड शिवाजी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क संभाजी. तर संभाजी या नावाने महाद्वार ओळखलं जात नाही. नाही विचारलं होतं. पुढचा प्रश्न, धाराशिव जिल्ह्यात टिंबटिंब येथे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे. तर पर्याय अ आहे कुंतलगिरी, ब तेर, क अनधूर आणि ड परांडा. तर कोणत्या ठिकाणी जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कुंतलगिरी. तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न, टिंबटिंब या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला. तर पर्याय क्रमांक जॉन केपलर, ब कोपर्निकस, ब गॅलिलिओ आणि ड न्यूटन. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक गॅलिलिओ. तर लक्षात ठेवा, गॅलिलिओ या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावलेला आहे.